तर नाशिकचे 2 माजी महापौर शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील। खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत दोन्ही नेते मुंबईकडे रवाना झालेत। माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिंदे सेनेकडून सातपूरमधून उमेदवार आहे, तर अशोक मुर्तडक देखील शिंदे सेनेच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानात आहेत। नाशिकचे 2 माजी महापौर शिंदे सेनेत प्रवेश करतात। दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। खासदार हेमंत गोडसे या दोघांनाही घेऊन मुंबईसाठी रवाना झालेत। नाशिकमधनं ही महत्त्वाची बातमी। माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक हे दोघेही आज दुपारी 12 वाजता शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। त्यासाठी म्हणून खासदार हेमंत गोडसे या दोन्ही नेत्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, 2 माजी महापौर आहेत आणि दोघेही शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये बरीच उलथापालथ होताना दिसते। अगदी बरोबर आहे। भाजप पाठोपाठ आता शिंदे यांच्या शिवसेनेत देखील इन्कमिंग आपल्याला बघायला मिळतं। 2003 च्या कुंभमेळावेळी महापौर असलेले दशरथ पाटील असतील आणि त्यानंतर मग 2014-15 च्या कुंभमेळावेळी महापौर असलेले अशोक मुर्तडक या दोघही माजी महापौरांचा आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होतोय। साधारणपणे दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे दोघही जण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये शिंदे गटाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी 2 माजी महापौरांना आपल्याला आपल्या घरात लावण्यात येईल। अभिजित, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची घडामोड। नाशिकमध्ये दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक हे 2 माजी महापौर शिंदे सेनेत प्रवेश करतात। दुपारी ते मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर ते शिंदे सेनेत प्रवेश करतील।